वृत्तदर्पणमध्ये आज आपणा सर्वांचं स्वागत। वृत्तदर्पणतर्फे मी पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। आज आपल्या टॉक शोमध्ये आहेत राजन दीक्षित साहेब, ॲडव्होकेट राजन दीक्षित। ते ओबीसी फ्रंटचे निमंत्रक आहेत, NUBCचे दिल्लीचे जनरल सेक्रेटरी आहेत। त्याचप्रमाणे माझ्यासोबत आज ॲडव्होकेट बापूसाहेब देशमुख आहेत, ते वेगवेगळ्या बँकाचे ॲडवायझर आहेत, सोशल वर्कर आहेत। त्याचप्रमाणे दुसरे माझ्या स्नेही ॲडव्होकेट गोविंद पाटील आहेत, ते सुद्धा महाराष्ट्र राज्याच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सहकार्यवाहक आहेत। त्याचप्रमाणे दुसरे माझे शेजारी आहेत ॲडव्होकेट खतीब साहेब, ते सुद्धा आपचे क्रियाशील कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या संस्थेवर कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत आहेत। आजच्या आपल्या टॉक शोमध्ये विषय जो आहे तो भारतीय प्रजासत्ताकासमोरील आव्हाने। तर मला थोडक्यात सांगायचं आहे की आज आपण 68वा प्रजासत्ताक दिन साजरा केलेला आहे। 68व्या वर्षापर्यंत आपणाला बऱ्याचशा काही चांगल्या वाईट गोष्टीतून जावं लागलेलं आहे आपल्या घटनेला, जनतेला। तर त्याबद्दल मी पहिला प्रश्न आपणाला जी ॲडव्होकेट खतीब साहेबांना विचारतो की भारतीय प्रजासत्ताकासमोरील सध्या कोणकोणची आव्हानं आहेत। याबाबत माझं असं मत आहे की आपलं हे भारतीय प्रजासत्ताक निर्माण करते वेळी आपल्या विद्वान पूर्वजांनी ज्या अपेक्षा, जी उद्दिष्ट ठेवली होती ती पाहिली तर आपल्याला आपल्या या भारतीय प्रजासत्ताकासमोरील आव्हानं या विषयांचा आवाका लक्षात येईल। तर त्यासाठी मी आपल्या भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचा म्हणजे प्रस्ताविकेचा मी आधार घेत आहे। या प्रस्ताविकेमध्ये आपल्या पूर्वजांनी दोन बाबी सुस्पष्टपणे मांडलेल्या आहेत। पहिली बाब अशी आहे की आपल्या नागरिकांकरता काय मिळवायचं आहे, आणि दुसरं आपल्या नागरिकांमध्ये काय वाढवायचं आहे। तर याबाबत आपल्या नागरिकांना काय मिळवायचं आहे याबाबत 3 सुस्पष्ट सूत्र दिलेली आहेत त्यांनी। न्याय, स्वातंत्र्य, समता या 3 बाबी मिळवायच्या आहेत, आणि वाढवायची जी आहे ती बंधुता। तर न्यायाचे 3 प्रकार सांगण्यात आलेले आहेत। न्याय सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक। स्वातंत्र्य अभिव्यक्ती, विचार, श्रद्धा, विश्वास आणि उपासना म्हणजे धर्म। आणि समता किंवा समानता ही दर्जा किंवा प्रतिष्ठा आणि संधी यांची समानता सर्व नागरिकांना आपण प्राप्त करून द्यायची आहे, मिळवून द्यायची आहे। आणि बंधुता ही जी आहे व्यक्तीची गरिमा आणि आपल्या राष्ट्राची एकता म्हणजे सार्वभौमत्व आणि अखंडता ही सुनिश्चित करणारी बंधुता आपल्या नागरिकांमध्ये वाढवायची आहे। तर ही आपल्या प्रजासत्ताकासमोरील उद्दिष्ट आहेत, हे दीपस्तंभ आहेत। आणि ही उद्दिष्ट आपण आजतागायत मिळवलेली आहेत काय, पूर्ण केलेली आहेत काय, या अंगानं ही चर्चा केल्यास या विषयाला आपण निश्चित न्याय देऊ शकू। ठीक आहे, आता मी बापूसाहेब देशमुखकडे जातो। बापूसाहेब देशमुखला मला विचारायचं आहे की आत्ताच खतीब साहेबांनी सांगितलं की उद्दिष्ट वगैरे संविधानाची सगळी। तर मला असं विचारायचं आहे की आज जो भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा झालेला आहे, प्रजासत्ताक दिनासमोरील काय काय आव्हानं आहेत ती थोडक्यात सांगा सगळ्या। भारतीय लोकशाही, जगात ज्या काही मोठ्या लोकशाही आहेत त्यामध्ये भारतीय लोकशाही ही फार मोठ्या देशाची लोकशाही असे समजले जाते। भारतीय देश बहुभाषिक, बहुआंशिक आणि बहुधार्मिक असा देश आहे। त्यामुळं जगातल्या राजकीय तत्ववेत्यासमोर एक फार मोठं गूढ होतं की 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950ला भारतीय प्रजासत्ताक सुरू झालं, आणि ही भारतीय लोकशाही जी व्यवस्था आहे ती अशा बहुभाषिक, बहुधार्मिक, बहुआंशिक
अशा देशाला चालेल का? किंवा लोकशाही मूल्यावर लोकशाही पद्धतीनं प्रजासत्ताक पद्धतीनं हा देश चालेल का? भारतातील जनतेला जी जाण आहे, लोकशाही मूल्याबद्दल जो आदर आहे आणि त्यांची विचार करण्याची पद्धत आहे, तर त्याबद्दल भारतीय जनतेला धन्यवाद द्यावा लागेल की आज 68 वर्षानंतर सुद्धा भारतातील लोकशाही चांगल्या पद्धतीने टिकून आहे. भारतीय प्रजासत्ताक फार चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. इतकंच नव्हे तर चांगली नैतिक मूल्य जगासमोर मांडण्याचं काम भारतीय जनतेने केलेलं आहे आणि त्यामुळं भारतीय जनतेला धन्यवाद देईल तेवढं थोडंच आहे. याचा अर्थ असा नव्हे की भारतीय प्रजासत्ताकासमोर कुठलंही आव्हान नाही आणि सर्व काही ऑलबेल आहे. तर जसं इतर देशासमोर इतर देशातल्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासमोर लोकशाही असतील, प्रजासत्ताक असतील की केंद्रात मजबूत असलेलं सरकार इतर देशामध्ये असेल, तसंच भारतीय प्रजासत्ताकासमोर सुद्धा अनेक प्रकारची आव्हानं आहेत. आता यातलं पहिलं आव्हान माझ्या दृष्टीनं, आता सध्याच्या चालूच्या पॉलिटिक्समध्ये जर पाहिलं आपण तर पश्चिमेकडील जी राज्य आहेत भारताची, त्यामध्ये हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या देशामध्ये शेतीचा व्यवसाय करणारी ज्या काही जाती आहेत त्या जातींच्या कडून आरक्षणाची मागणी फार मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. हरियाणा आणि राजस्थानमध्ये जाटांचं आंदोलन झालं, गुजरातमध्ये आरक्षणाकरता जाटांचं आंदोलन झालं, गुजरातमध्ये पटेलांचं आंदोलन झालं आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आंदोलन झालं. या तिन्ही जातीचा जर आपण अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात आली पाहिजे आपल्या की या तिन्ही जाती मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून असणाऱ्या जाती आहेत. शेतीतील उत्पन्नाचं अनिश्चितता, निसर्गाची अनियमितता यामुळं या समाजातील जो तरुण आहे तो आरक्षणाच्या मागणीकडे आलेला आहे. आणि आता या हरियाणातल्या जाटांचं आंदोलन, पटेलांचं आंदोलन ह्या आरक्षणाला थोडंसं हिंसेचं गालबोट लागलं, पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने जे आंदोलन केलं अगदी शांततेनं शिस्तबद्ध पद्धतीनं असं त्यांनी आंदोलन केलं आहे. आता हा प्रश्न आहे आरक्षण या मुद्द्याला आपण समजून घेतलं पाहिजे की सुरुवातीला भारतीय राज्यघटनेनं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांना आरक्षण दिलं आणि त्यानंतर 1950 नंतर ज्या घटनेच्या दुरुस्त्या झाल्या त्यानंतर इतर काही म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या जातींना आरक्षण देण्यात आलं आणि त्यानंतर 1990 नंतर मंडल आयोगानंतर ओबीसी जातींना आरक्षण देण्यात आलेलं आहे. परंतु आता सुप्रीम कोर्टाने आरक्षणाच्या बाबतीत मर्यादा घालून दिलेली आहे. 50% वर आरक्षण तुम्हाला देता येणार नाही असा सुप्रीम कोर्टचा आदेश आहे. आणि मग अशा पद्धतीनं आता या जातींना आरक्षण देताना ओबीसीच्या मधून आरक्षण देता येईल का अशा प्रकारचा विचार चालू झालाय. आणि याचाच एक परिणाम म्हणून ओबीसी जातीतल्या नेत्यांना अशी एक भीती वाढून दिली किंवा एक भक्कम असा मागणीदार पुन्हा आपला हिस्सेदार आपल्या ओबीसी जातीच्या आरक्षणात येतो का काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे. वास्तविक पाहता आरक्षण देणं ही केंद्र सरकारची बाब आहे, पण ओबीसी जाती कुठल्या हे ठरवायचे अधिकार आहेत ते राज्य सरकारचे. आणि याकरता म्हणून की केंद्र सरकारने हा चेंडू आरक्षणाचा राज्य सरकारच्या कोर्टात तोलवलेला आहे आणि राज्य सरकार यावर विचार करतंय. राज्य सरकारही अडचणीत आहे आणि हा प्रश्न, आरक्षणाचा प्रश्न हा सध्या आपल्या भारतीय प्रजासत्ताकासमोरचं एक आव्हान आहे. थोडक्यात तुम्हाला आरक्षण एक झालं, दुसरं अजून काय त्याच्या पुढे आव्हान का एवढं एकच तुमच्या म्हणण्याप्रमाणे आरक्षण? दुसरी आव्हान आहे. आता 2 मिनिट तुम्हाला थोडं खंडित करतो. मी राजन साहेबाकडे जातो, दीक्षित साहेबाकडे. आता देशमुख साहेबांनी सांगितलं की आरक्षण हे फार मोठं आव्हान आहे, तर त्याला तुमचं काय उत्तर आहे? आव्हान खरंच आहे का आपलं शो करतात हे सगळं आरक्षणाचं? सर, प्रजासत्ताक दिनानिमित्त मी प्रथम सर्वांना शुभेच्छा देतो.
भारतीय राज्यघटनेने स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, समाजवाद ही मूलभूत तत्वे अंगीकारली असून त्यायोगे देशातील उपेक्षित, दलित, मागासवर्गीय अशा वर्गांचा विकास करण्यासाठी खास तरतूद केलेली आहे. आणि या घटनेमध्ये जात हा मूल आधार आहे. का तर हजारो वर्षे या देशामध्ये अत्यंत उपेक्षित असा वर्ग, पीडित हा समाजाच्या सर्व लाभापासून दूर राहिलेला आहे. अशा कोट्यावधी उपेक्षित वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्या समाजाचा विकास केला तर देशाचा विकास होणार आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखल्यामुळे घटनेमध्ये तशा प्रकारची तरतूद केलेली आहे. आणि म्हणून पहिल्या प्रथम बाबासाहेबांनी ओबीसी साठी घटनेचे कलम 41 मध्ये तरतूद केलेली आहे. नंतर SC ST साठी तरतूद केलेली आहे. पण त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं होतं की 10 वर्ष ठेवा. हे वरचेवर वाढत गेलेलं आहे. म्हणजेच आव्हान जे होतं ते आरक्षणाचं ते काय पेललं गेलं नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? आव्हान पेलले नाही. एक तर या आरक्षणाच्या कलमांची आणि या सवलतींची अंमलबजावणी झालेली आहे, झालेली नाही ही शोकांतिक आहे. 68 वर्षाच्या या म्हणजे अंमलबजावणी न झाल्यामुळे वर्षीवर वाढत गेलेलं पेललं असं तुम्हाला म्हणायचं. आणि दुर्दैव हे की या आरक्षणाच्या तरतुदीचा राजकीय पक्षांनी लाभ घेण्यास सुरुवात केल्यामुळे त्याचा एक प्रकारे गैरफायदा दिसत आहे. आणि म्हणून एकीकडे आरक्षण घेणाऱ्या समाजाविषयी आरक्षण नसणाऱ्या समाजामध्ये एक प्रकारे भावना निर्माण झाली, कमीपणाची भावना, की बाबा हे आरक्षण घेऊन आमच्यापेक्षा पुढे जात आहेत आणि आम्ही मागे राहतो. अशा प्रकारे चुकीची समजूत आमच्या या बांधवामध्ये आलेली आहे. खर तर आर्थिक बेकारी किंवा गरिबी दूर करणे हा आरक्षणाचा हेतू नाही. सामाजिक स्तर वाढवणे, त्या समाजाचा म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला द्यायची आवश्यकता नाही असं तुम्हाला म्हणायचं. अशा प्रकारे घटनेमध्येच त्याच्यामध्ये आरक्षण देताना सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक अशा तिन्ही घटकांचा विचार आहे. केवळ आर्थिक मागासले पण त्याचा आधार नाही हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून देशमुख साहेबांनी आता जो प्रश्न उपस्थित केला की ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा जातीला आरक्षण द्यावे अशा प्रकारची काही मागणी होत आहे. गुजरातमध्ये आंदोलन झालं, हरियाणामध्ये मराठा समाजाने जी मागणी केलेली आहे झालं, ते ओबीसीला जे काही त्यांचं रिझर्व्ह कोटा आहे ते सोडून द्या मागणी केलेली, त्यामुळे त्यांच्यावर काही परिणाम होणार नाही. तो त्यांच्या मागणीचा परिणाम होणार नसला तरी अलीकडच्या गेल्या महिन्यातील शासनाने जो रिपोर्ट दिलेला आहे, आयोगाकडे पाठवलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ही अशा प्रकारे आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता स्थानावर जी एक प्रकारे प्रबल मराठा जात आहे, या जातीचा मागासवर्गीयच्या जातीमध्ये कसा समावेश होईल अशा प्रकारचे काही दाखले गोळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला, कारण साहेब लक्षात घ्या की ओबीसीना 1992 तशी मागणीच नाही ना त्यांची, मागणी नाही आहे. आणि तरी सुद्धा काही परवाच खेडेकर साहेबांनी, पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी गेल्या 8-10 दिवसापूर्वी अशा प्रकारे वाच्यता केलेली आहे. काय म्हणून की ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आणि म्हणून आरक्षणाचा प्रश्न हा जो महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये विनाकारण जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा एक प्रकारे प्रयत्न होत आहे. आणि ते मोठं संकट महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राची जी पार्श्वभूमी आहे, पुरोगामी महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र आणि महात्मा फुले आंबेडकर, शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतेचा, सामाजिक न्यायाचा हा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण ओळखला जातो. अशा या महाराष्ट्रामध्ये ह्या आरक्षणाचं मोठं एक आपणासमोर आव्हान आहे. ठीक आहे, मी आता पाटील साहेबांकडे येतो की आताच तिघांनी सांगितलं की भारतीय आरक्षण हे आव्हान आहे. तुमचं त्याबाबत काय मत आहे? आरक्षण हे खरंच आव्हान आहे, आणि जर आव्हान असेल तर ते आपण पिलू शकू का? नमस्ते. आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं आपणा सर्वांना मी शुभेच्छा देतो. वास्तविक पाहता प्रजासत्ताक दिनाच्या आव्हानं हे खरे तर लोकशाही समोरील आव्हान आहे, भारतीय संविधानासमोरील आव्हान आहे.
आपल्याला माहीत आहे की पहिलं स्वातंत्र्य युद्ध आपलं 1857ला आपल्या भारतीयानं पहिलं पुकारलं होतं. त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य 1947 मिळालं आहे. या दरम्यान जे भारतीय लोकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे जे काय चळवळी केल्या, आंदोलनं केली, विचाराचा संघर्ष केला, ह्या सगळ्या मंथनातून एक भारतीय स्वातंत्र्य 1947ला मिळालं. आणि प्रजासत्ताक दिन आपण ज्यावेळेस आज साजरा करतो तो 26 जानेवारी 1950 साली आपलं राज्य, आपलं स्वातंत्र्य मिळवलेला देश आहे, तर ही कुठल्या पद्धतीनं आपण चालवला पाहिजे, या पद्धती कुठल्या असायला पाहिजे, ह्या सगळ्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे काही विचार मंथन झालं, जे काही मूल्ये प्रस्थापित झाली, त्याच्यातून ते निर्माण झालेलं प्रजासत्ताक संविधान, भारतीय संविधान. आता भारतीय संविधानामध्ये काय आपण मूलभूत असे लोकशाही आपण स्वीकारलेली आहे, लोकशाहीमध्ये समाजवाद स्वीकारलेला आहे, त्यानंतर आपण धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे. तर आज आपण पाहायला गेल्या 68 वर्षामध्ये हे लोकशाही रुजली पाहिजे होती, धर्मनिरपेक्षता जनतेमध्ये रुजला पाहिजे होता, समाजवाद जनतेमध्ये रुजला पाहिजे होता. परंतु गेल्या 68 वर्षामध्ये एका बाजूला आपण देश 21व्या शतकामध्ये पदार्पण करतोय, जागतिक महासत्तेचं स्वप्न पाहत असताना आपण मात्र आपल्या या लोकशाही चौकडीला काही घटक भारतामधलेच त्या लोकशाही मूल्यालाच सतत हे करतायत, त्याला डागण्यात येत आहेत. धर्मनिरपेक्ष तत्वाला काही लोक चुकीचं आहे असं म्हणतात. म्हणजे जे आपण लोकशाही संविधानामध्ये तत्व स्वीकारलेले आहेत, जे मूल्य स्वीकारलेले आहेत, धर्मनिरपेक्षता असेल किंवा समाजवाद असेल, तर ह्या किंवा लोकशाही मूल्य असेल, तर एका बाजूला लोकांमध्ये असं काही चर्चा केली जाते किंवा असं काय पसरवलं जातं की लोकशाही आता बरोबर नाही, हुकुमशाहीचं प्रदर्शन केलं जातं किंवा हुकुमशाहीला समर्थन केलं जातं, लोकशाहीला नावं ठेवली जातात. दुसऱ्या बाजूला धर्मनिरपेक्षताच्या तत्वाबद्दल एका बाजूला त्याच्या विरुद्ध बोललं जातं आणि ही आपल्या देशात काही कामाची नाही, इथं धर्माचंच राज्य चाललं पाहिजे अशा बाजूला दुसऱ्या बाजूला चर्चा आहे. आणि तिसऱ्या बाजूला सगळ्या दहशतवादानं आपला देश किंवा हे पोखरून काढलेला आहे, जातीयतेनं पोखरून काढलेलं आहे, धर्मांधतेनं पोखरून काढलं आहे. हे खरी संविधानापुढे आणि भारतीय प्रजासत्ताकापुढे तर आव्हान आहेत. आरक्षण असेल किंवा अन्य आता जे चर्चा केलेल्या बाबी आहेत, ह्या अंतर्गत नागरी प्रश्नाचे समस्या आहे आणि ते आपल्या संवादातून किंवा सहभागातून ते हे होते. परंतु भारतीय संविधान, भारतीय प्रजासत्ताकापुढचे जे आव्हान असतील तर ते मला वाटतं की धर्मनिरपेक्षतेचं आव्हान आहे, धार्मिकतेचं आव्हान आहे, जातीयतेचं आव्हान आहे आणि एकंदर देश विघातक कृत्याची म्हणजे राज्याच्या फुटीरतेची जी बीज रोवला लागलेले आहेत उत्तर भारतामध्ये किंवा पूर्वेकडील ह्याच्यामध्ये किंवा तरी अशा पद्धतीचे हे खरे आव्हान आपल्या समोर आहेत की ज्यामुळं आपला संविधान किंवा भारतीय प्रजासत्ताक किंवा भारत म्हणून जी भूमी आपली एकत्र राहायला पाहिजे, त्यातली जनता एकत्र राहायला पाहिजे आणि यांची सगळी एकात्मा वाढीला लागला पाहिजे, अशा पद्धतीची ही आव्हानं आपल्या समोर आहेत. ठीक आहे, ठीक आहे. आता मी येतो आता खतीब साहेबाकडे. आत्ताच आपण दोघांची पण आव्हानं ऐकली की दोघांच्या बोलण्यामध्ये येतं की बाबा आरक्षण आहे, पुन्हा धर्मनिरपेक्षता आहे, जातीयवाद आहे. तर याबद्दल आपलं काय मत आहे, कोणकोणची आव्हानं आहेत आपल्यापुढे? तर याबाबत सर माझं असं ठाम मत आहे की मी पुन्हा एकदा भारताच्या संविधानाच्या प्रस्ताविकेकडे आपलं लक्ष सर्वांचं आणि दर्शकांचं सुद्धा वेधू इच्छितो की आपल्या संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य आणि समता ही मिळवून देण्याचं आपण कर्तव्य स्वीकृत केलेलं आहे. तर न्यायाकडे आपण येऊया. न्याय, या न्यायामध्ये 3 भाग त्यांनी पाडलेले आहेत आपल्या पूर्वजांनी. न्याय हा सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक असावा. तर याबाबत असं माझं ठाम मत आहे की भारतीय नागरिकांना आपण किंवा आपल्या इथल्या सत्ताकाने प्रजासत्ताक, आपण प्रजा आहोत आणि आपण ज्यांना निवडून दिलंय आणि जे आपले प्रजासत्ताक चालवतात म्हणजे प्रशासन, लोकशाही ज्याला म्हणतो, ते सत्ताक हे प्रजेची नाळ तुटलेलं असं सुस्पष्टपणे दिसत आहे. तर आपण राजनीतिक न्याय नागरिकांना दिलेला आहे, परंतु सामाजिक न्याय आणि आर्थिक न्याय या दोन्ही बाबींवर आपण 90% आपण अपयशी ठरलेलो आहोत. सामाजिक न्याय मिळवून देणं
हे एक आपल्या प्रजासत्ताकासमोरील एक मोठं आव्हान आहे. त्यानंतर आर्थिक न्याय मिळवून देणं हे आपल्या प्रजासत्ताकासमोरील सर्वात मोठं आव्हान आहे. आपण पाहत आहोत की खाप पंचायती ह्या ज्या आहेत, या जातीमधील सर्वोच्च सत्ता ज्या आहेत, या आपल्या देशासमोरील मोठं आव्हान आहेत. आणि आर्थिक न्याय मिळवून देणं हे एक मोठं आव्हान आहे. तर आर्थिक न्याय मिळवून देण्यामध्ये आपल्या प्रजासत्ताकासमोरील सर्वात मोठं आव्हान हे आहे की भ्रष्टाचार, आर्थिक भ्रष्टाचार. तर आर्थिक भ्रष्टाचार हा अत्यंत खोलवर मुरलेला असून तो सर्वोच्च पातळीपर्यंत गेलेला आहे. आपण पाहिलं की आपल्या या देशामध्ये कोलगेट निर्माण झालं, विविध प्रकारच्या या आर्थिक भानगडी निर्माण झालेल्या आहेत आणि त्या अत्यंत सर्वोच्च स्तरावरील आहेत. तर भ्रष्टाचार हे आपल्या या प्रजासत्ताकासमोरील आर्थिक न्याय मिळवून देण्यासाठीच एक खूप मोठं आव्हान आहे. आणि त्यानंतर स्वातंत्र्य जर आपण पाहिली तर स्वातंत्र्याचे आपल्या पूर्वजांनी 5 प्रकार सांगितलेले आहेत. विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, श्रद्धा स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, या उपासना म्हणतो आपण. तर या सर्व आघाड्यांवर जर आपण पाहिलं तर विचार स्वातंत्र्यावर समाजातील प्रस्थापित गट हे खूप मोठा घाला घालत आहेत. काही दिवसांपूर्वीच तामिळनाडूच्या एका लेखकानं तर फेसबुकवर जाहीर करून टाकलं होतं की लेखक अमुक अमुक याचं निधन झालेलं आहे. लेखकांवर जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जे पुरस्कार करत आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहेत. दाभोळकरांवर हल्ला झाला, त्यांना मारलं गेलं. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील समोर खूप मोठं आव्हान आहे. पानसरेजींची हत्या झाली, गुलबर्ग्यामध्ये कलबुर्गींची हत्या झाली. ह्या सर्व ज्या बाबी आहेत आणि सांस्कृतिक आतंकवाद जो आहे तो या 5 स्वातंत्र्य मिळवून देण्यामधील हा अडथळा आहे. आणि हा सांस्कृतिक आतंकवाद, हा धार्मिक आतंकवाद, हा उन्माद हे देखील आपल्या या प्रजासत्ताकासमोरील खूप मोठं आव्हान आहे. आणि त्यानंतर समता किंवा समानता यामध्ये 2 बाबी येतात. समता किंवा समानता ही दर्जा म्हणजे प्रतिष्ठा, तो कोणताही समाज गट असो त्याला प्रतिष्ठा मिळवून देणं. आणि त्यानंतर संधीची समानता. संधी ही आर्थिक क्षेत्रात असेल, राजकीय क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, तर आपल्या भारतातील सर्व व्यक्ती समूहांचा जर आपण विचार केला तर आपण त्यांना संधी आणि दर्जाची समानता नाकारत आहोत. या बाबीवर आपलं खूप मोठं अपयश आहे आणि हे आपणासमोरील खूप मोठं आव्हान आहे. त्यानंतर आपण कटिबद्ध आहोत बंधुतेसाठी. ती बंधुता काय आहे की व्यक्तीची गरिमा, एक शब्द महत्वाचा आहे, व्यक्तीची गरिमा आणि राष्ट्राची अखंडता आणि एकता म्हणजे सार्वभौमत्व हे टिकवून धरणारी बंधुता निर्माण करायची आहे. तर या बाबीवरील या सर्व बाबी आपल्यासमोर आव्हान आहेत. तर याबाबत माझे विद्वान मित्र बापूसाहेब देशमुख साहेबांनी सांगितलं, दीक्षित साहेबांनी सांगितलं की आरक्षण हे खूप मोठं आव्हान आहे, भ्रष्टाचार खूप मोठं आव्हान आहे, महिलांना संधी देणं खूप मोठं आव्हान आहे आणि सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवण्यामध्ये, आरोग्य सुविधा देण्यामध्ये आपण खूप कमी पडत आहोत. जर आपण पाहिलं आर्थिक न्यायाच्या फळीवर जर पाहिलं आपण तर भारतीय संसदेनं ज्या 2 समित्या स्थापन केल्या होत्या म्हणजे निर्धनता ठरवण्याकरता, दारिद्र्य रेखा ठरवण्याकरता, एक होती तेंडुलकर समिती आणि त्यानंतर दुसरी होती सेनगुप्ता समिती. या समित्यांचा जर आपण अहवाल पाहिला तर आपल्या भारतातील 70% जनता ही दारिद्र्य रेषेखाली आहे, BPL आहे, बिलो पॉवर्टी लाईन आहे. आणि काही दिवसापूर्वी जी आकडेवारी प्रसिद्ध झाली की आपल्या देशामधील फक्त 1% लोकांकडं भारतातील 58% संपत्ती केंद्रित झालेली आहे. तर या सर्व सत्तांचं विकेंद्रीकरण आणि त्यानंतर न्यायदानाच्या फळीवर पाहिलं, आघाडीवर पाहिलं तर आपण ग्राम न्यायालय ही संकल्पना राबवत आहोत. न्यायालयांची संख्या ही खूप तुटपुंजी आहे, न्यायाधीशांची संख्या ही खूप तुटपुंजी आहे, न्यायालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ही खूप तुटपुंजी आहे. तर आज आपण हे पाहिलं तर लेजिस्लेचर म्हणजे विधिमंडळ म्हणजे आपले लोकप्रतिनिधी हे अत्यंत उन्मत्त झालेले दिसत आहेत. त्यांचा सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता हा एककर्मी कार्यक्रम राबवणं हाच उद्दिष्ट आहे की काय अशी भीती वाटू लागलेली आहे. तर ही सर्व आपल्या या प्रजासत्ताकासमोरील आव्हानं आहेत आणि त्यांचा मुकाबला करण्याकरता पारदर्शकता, जबाबदारी,
प्रत्येक घटकाची जबाबदारी आणि प्रत्येक प्रशासन आणि शासन निर्णयाच्या टप्प्यामध्ये नागरिकांचा सहभाग हे त्यावेळी उपाय आहेत असं माझं मत आहे. ठीक आहे. आताच मला आपण वाटतंय की आपला विषय आहे समोरील आव्हानं. ही आव्हानांनी ही आव्हानं प्रजासत्ताकासमोरील आव्हानं असं माझं नम्र निवेदन आहे. मूल्याशी जी आव्हानं आहेत की जी राज्य व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे, प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही. म्हणजेच काय आता आहे थोडक्यात लोकशाही की राष्ट्रीय तर एकात्मता लोकशाही किंवा या मूल्याला काय आतंकवाद. आव्हान आहेत? लोकशाही जी आपण स्वीकारलेली आहे ह्या मूल्याबद्दलची काय आव्हान इंटरलिंकेड आहेत ना ते दोन्ही पण. इंटरलिंक आहेत सगळे. ते हे ठीक आहे. नुसतीच लोकशाही लोकशाही म्हणून नाही जमत किंवा प्रजासत्ताक नाही, नाही, प्रजासत्ताक नुसतं म्हणून तसं काही नुसतं म्हणता त्याला येत नाही. स्टिकअप राहणं योग्य वाटत नाही मला तरी. ठीक आहे, असू दे आपलं तुमचं म्हणणं ठीक आहे. लोकशाहीमध्ये आपण असंच स्वीकारले की वन मॅन वन व्होट. 68 वर्षामध्ये आपण केवळ राजकीय लोकशाहीमध्ये एक व्यक्ती एक मत याचा पुरस्कार केला. हे लोकशाहीचं आपण फक्त राजकीय अशा प्रकारे स्वातंत्र्य मान्य केलं. परंतु नैतिक न्याय आहे जो मिळालेला आहे. वन मॅन वन व्हॅल्यू केव्हा होणार हे खरं घटनेतील आणि आपल्या या लोकशाही असल्यामुळे तसं होणार नाही ना ते. मूलभूत आशय आहे. हे स्वीकारलेली जी व्यवस्था आहे ना, ह्या व्यवस्थेला कुठंतरी छेद देण्याचं, ती व्यवस्था नकोशी वाटणार, दुसरी व्यवस्था प्रस्तावित करण्यासाठी जी काही सध्या चाललेलं आहे या देशामध्ये, वेगवेगळ्या विचारसरणीच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या पक्षीय संघटने मार्फत असेल, तर ह्या मूल्याला छेद देण्याचं काम चालू आहे. ती खरी आव्हान आहे. ठीक आहे. आता आव्हानं सांगितली त्यांनी. आता आपण सगळ्यांनी चारी निष्णात वकिलांनी सांगितलं की राष्ट्रीय एकात्मता आव्हान आहे, आतंकवाद आव्हान आहे, भ्रष्टाचार आहे, आर्थिक न्याय, सामाजिक न्याय, ही सगळी जी आव्हानं आहेत ती मी आता राजन साहेबाकडे येतो की त्यांना विचारावं असं वाटतं की ही आव्हानं जी आहेत, पहिल्यांदा आपण स्टेप बाय स्टेप आरक्षणाचं आव्हान जे आहे आपल्या प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही राज्य आहे त्याच्यासमोर, ते कसं पेलणार तुम्ही? काय केलं म्हणजे हे समतोल व्यवस्थित होईल आरक्षणाबाबतचा? सर, आपल्या प्रजासत्ताकातील आव्हान आरक्षणाचं जे आहे ते जर आपणाला कारण 50% आरक्षण आतापर्यंत दिलेलं आहे, 2% पुन्हा वाढ झालेली आहे. हो, मग अजून किती आरक्षण दिलं म्हणजे समतोल राहील? याला सामाजिक न्याय असं मी म्हणू इच्छितो. आरक्षण हा सामाजिक न्यायाचा भाग आहे. सामाजिक न्याय आपण देऊ शकलो नाही म्हणून आरक्षणाची मागणी होते. म्हणून आरक्षण सामाजिक न्यायाचं एक आव्हान आहे असं मी मानतो आणि समजतो. ते एक महत्वाचा अजून एक भाग आहे. आज ही आरक्षणाची गरज आहे एका बाजूला आपण मान्य करतो, परंतु ही अर्धसत्य आहे की आरक्षणामध्ये जे आज मागण्या होतात वेगवेगळ्या समूह गटातून किंवा जातीय समूहातून, तर ह्याच्यामध्ये गरज तर आहेच, परंतु ह्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात राजकारणासाठी हा आरक्षणाचा विषय हा मोठ्या राजकारणात बाजूला ठेवू आपण. राजकारणात कसं म्हणजे आरक्षण हा मुद्दा मांडणं आणि हे राजकारण नाही आहे. सकल मराठा समाजानं आरक्षण मागणं म्हणजे ते राजकारण करतात असं मला मुळीच वाटत नाहीये. ते सामाजिक न्याय मागत आहेत, सामाजिक न्यायाचा वाटा मागत आहेत. पाटील साहेब, काय झालं की भारतीय राज्यघटनेच्या घटनाकार जे आहेत किंवा स्वातंत्र्योत्तर काळातील जे नेते होते ते अत्यंत त्यागी असं व्यक्तिमत्व होतं. या देशाकरता फार मोठा त्याग त्यांनी केला आणि या त्यागातून फार मोठ्या अभ्यासातून त्या सर्व नेत्यांना ज्यांनी स्वातंत्र्याकरता त्याग केला त्या लोकांनी भारतीय राज्यघटना आपल्याला दिली आणि भारतीय प्रजासत्ताक आपल्याला दिलं आणि भारतीय राज्यघटनेनुसार भारतीय प्रजासत्ताक कशा पद्धतीनं चाललं पाहिजे याचं सांगितलं. यातलं सगळ्यात मोठं तत्व होतं ते सेक्युलरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता. देशाचा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा आहे की देशाचा असा स्वतःचा कुठलाही धर्म असणार नाही. प्रत्येकाला आपला धर्म आपल्या घरी सांभाळायला मुभा आहे, पण देशाचा असा म्हणून कुठला धर्म असणार नाही आणि कुठल्याही एका धर्माच्या तत्वावर हा देश चालणार नाही. 1994 साली, आता थोडंसं मी राजकारण बोलतो, माफ करा, 1994 साली भाजपचा दारुण पराभव झाला आणि त्यानंतर हिंदुत्वाचा अजेंडा प्रभावीपणे मांडायला त्यांनी सुरुवात केली आणि त्यांचं म्हणणं होतं हिंदुत्व या देशात धोक्यात आलेलं आहे आणि हिंदुत्वाचा हुंकार जर भरायचा असेल तर आमच्याशिवाय पर्याय नाही. या गोष्टीकरता त्यांनी जो प्रचार केला त्या प्रचारामध्ये ते यशस्वी झाले आणि उजवीकडे झुकलेलं सरकार 2014 मध्ये आपल्या इथं आलेलं आहे. आणि यानंतर काय झालेलं आहे, उजवीकडे झुकलेलं सरकार हे येताना त्यांनी ज्या ज्या संघटना संस्था
च्या विचारावर या सरकारने, आता सध्या स्थितीत असलेल्या सरकारने आधार घेऊन आपलं सत्ता मिळवलेली आहे, त्यांच्या मतांना सुद्धा वाव देणं, त्यांच्या मताचा आदर करणं किंवा त्यांची मतं आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट अप्रत्यक्षपणे का होईना करून घेणं हे या सरकारचं कर्तव्य पडत होतं. म्हणून आता सध्या काय झालेलं आहे की या धर्मनिरपेक्षतेचा हा सेक्युलरिझमचा गाभा आहे आपल्या राज्यघटनेचा किंवा प्रजासत्ताकाचा, त्याला धोका निर्माण करणारं असं वर्तन इथं चालू झालेलं आहे. धर्मांध जातीयवादी शक्ती प्रबळ व्हायला लागलेत आणि त्यामुळे अल्पसंख्याकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे आणि हे भारतीय प्रजासत्ताकाला सोसवणारं असं नाहीये. या भारतीय देशासमोरचं जे आव्हान आहे हे धर्मनिरपेक्षतेला निर्माण झालेला धोका हा सुद्धा आहे आणि ह्या कुठल्या ना कुठल्या कारणास्तव आपण धार्मिकतेला, जातीयतेला वाव न देता आपण हे सेक्युलर सेटअप या देशाचं कायम ठेवणं हे या भारतीय प्रजासत्ताकाच्या आयुष्याकरता किंवा लोकशाही वृद्धिगत होण्याकरता आवश्यक आहे असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे, मी आता काय करतो, पाटील साहेबांकडे येतो. आता देशमुख साहेबांनी सांगितलं की धर्मनिरपेक्षता, तर धर्मनिरपेक्षता हे जे आव्हान आहे त्याबद्दल कसं पेलवेल आपल्या प्रजासत्ताकडे, भारतीय प्रजासत्ताकडे कसं पेलवेल ते आव्हान, काय केलं पाहिजे म्हणजे ते? मुळात काय आहे की आपलं देश स्वतंत्र झाल्यानंतर एक मोठं स्थित्यंतर घडलं गेलं. एक स्वातंत्र्यपूर्व काळातली परिस्थिती राजकीय, सामाजिक, आर्थिक असेल किंवा वेगवेगळ्या अंगानं असेल आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी परिस्थिती म्हणजे एकदम आपण एका परिस्थितीतून एका वेगळ्या परिस्थितीमध्ये प्रवेश केला होता आणि हे प्रवेश करत असताना जी पूर्वीची परिस्थिती होती, मानसिकता होती तिथल्या देशातल्या लोकांची, ती मानसिकता एका विशिष्ट सरंजाई पद्धतीची मानसिकता होती किंवा तिथल्या जातीयच्या अंगानं जाणारी होती, भाषेच्या अंगानं जाणार होते. असे वेगवेगळे समूह, वेगवेगळ्या गटाचे भाषेवर प्रांत रचना झालेली आपली आधीचा भाग आहे. तर स्वातंत्र्यपूर्व आधीचा भाग जो होता तो त्या विभागामध्ये असंच एक ठीक आहे, पाठीमध्ये जायची गरज नाही आपल्याला. परंतु स्वातंत्र्यानंतर जी राज्य व्यवस्था आपण स्वीकारली, ज्या मूल्य आपण प्रस्थापित करायचा प्रयत्न केला, नागरिकांना जे मूल्य त्यांना रुजवणं आवश्यक होतं किंवा देशाची जी घटना चौकट आहे ते मूल्य लोकांमध्ये रुजवणं पाहिजे की ज्या वेळेला देश म्हणून एक अखंडित राहील, देश म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य काय राहील, जबाबदारी काय राहील आणि नागरिक कुठलं मूल्य अंगे बाळगतील ते त्याचं स्वतःमध्ये कसं परिवर्तन घडवतील ह्याचं मूलभूत असं शिक्षण दिलं गेलं नाही. आणि म्हणून काय झालं की आपण एका व्यावहारिक पातळीवर वेगळ्या पद्धतीचं वागतो आणि दुसऱ्या बाजूला जे मूल्य आपण प्रस्थापित करायला पाहिजे होते किंवा हवे होते, आपलं कर्तव्य म्हणून हवे होते एक भारतीय नागरिक म्हणून, ती त्याच्याकडे दुर्लक्ष होत गेलं. आणि म्हणून आज आपल्या पुढे जे काय समस्या निर्माण झालेल्या आहेत किंवा आपण आव्हानं म्हणतो ते ह्याच्यातून एक निर्माण झालेले असं मला वाटतं. कारण ह्याचं लोक शिक्षण जे व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आणि म्हणून हे आव्हानं आजच्या समोर उभा राहतात. ती जातीयते असेल, धार्मिकतेचे असेल. आज मला जरा सांगा की ज्यावेळेस प्रजासत्ताक दिन आपला 26 जानेवारी 1950 साली आपण स्वीकारलं संविधान, त्यावेळेस जर जनतेला आपण हे सांगितलं असतं की आपली घटना काय आहे, धर्मनिरपेक्षता काय आहे, तर आज अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं नसतं. परंतु ते झालंय. ठीक आहे, पाटील साहेब बरोबर आहे. लोकशाहीमध्ये बुद्धी प्रामाण्यवाद वाढला पाहिजे. दीक्षित साहेब, मी काय झाला म्हणतो, पाहिजे. पाटील साहेबांनी सांगितलं होतं सगळं की जी घटना जी बनवलेली आपली त्या घटनेमध्ये जी काही आव्हान आहेत ती पेलण्याची ताकद नाही का? त्याच्यामध्ये काही तरतुदी दिल्या आहेत का घटनेमध्ये की बाबा जी आव्हानं आपल्याला भविष्यामध्ये येतील त्याचा विचार केला गेला असेल ना? भारतीय घटना भारतीय घटनेमध्ये भारतीय घटना हा सर्वात मोठा राष्ट्रीय ग्रंथ आहे. दुर्दैवाने या राष्ट्रीय ग्रंथाचं पारायण घराघरात झालेलं नाही ही आजची अवस्था आहे. कारण आपण नागरिकांना त्यांचे हक्क काय आहेत हे सांगतो, परंतु नागरिकांची कर्तव्य आणि जबाबदारी ही सुद्धा सांगण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाचे 2007 चे परिपत्रक आहे. वसंतराव पुरके शिक्षण मंत्री होते त्यावेळेस त्यांनी अशा प्रकारे परिपत्रक काढलं होतं की प्रत्येक प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळेमध्ये या संविधानाच्या प्रिॲम्बलचे, प्रास्ताविकेचे वाचन व्हायला पाहिजे. दुर्दैवानं ते केलं जात नाही आणि इतर गोष्टी केल्या जातात. देशमुख साहेब म्हणले की आज धर्मांध वाद वाढत आहे, याला कारण आम्ही बुद्धी प्रामाण्यवाद, घटनेतील जी तत्व आहे बुद्धी प्रामाण्यवाद वाढला पाहिजे.
ज्ञानाचा सर्व विकास, ज्ञानाचा स्फोट आज होत आहे म्हणतो, परंतु तशा प्रकारे गरिबापर्यंत, खालच्या स्तरापर्यंत हे ज्ञान जात नाही. ते गेलं पाहिजे. ते जर ज्ञान मिळालं तर आपला देश जे जे आव्हान आहेत ते पेलू शकेल. कारण घटना अतिशय उत्तम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस 25 नोव्हेंबर 1949 साली इशारा दिला होता आणि 26 नोव्हेंबरला मसुदा समितीवर भाषण करताना समोर म्हटलेलं होतं की घटना किती चांगली असली तरी ती राबवणारे देशातील लोक जर वाईट असतील तर कितीही चांगली घटना असली तरी उद्दिष्ट साध्य होणार नाही. आणि घटना जर वाईट असली परंतु राबवणारे लोक चांगले असतील तर त्या घटनेच्या अनुसार देशाचा विकास होईल. दुर्दैवाने आपली चांगली घटना असताना सुद्धा गेल्या 68 वर्षामध्ये इथल्या सरकारांनी, राज्यकर्त्यांनी केवळ सत्तेसाठी या आमच्या नागरिकांच्या मताचा उपयोग करून आम्हाला अशा प्रकारे उपेक्षित ठेवलेलं आहे. बरोबर केलेलं आहे, असं विकासापासून- म्हणायचं थोडक्यात. आणि त्याच्यामुळे घटनेची अंमलबजावणी जर तंतोतंत झाली तर भारतासारखा सुजलाम सुफलाम देश जगाच्या पाठीवर कुठेही आपणाला आढळणार आहे. एवढी ताकद या घटनेमध्ये आहे. ठीक आहे, घटनेमध्ये ताकद म्हणून सांगितलं. खतीब साहेबाकडे तुम्ही आता दीक्षित साहेबांनी सांगितले घटनेमध्ये सगळ्या तरतुदी आहेत. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता जे तुम्ही सांगितलं की भ्रष्टाचार, आर्थिक न्याय, आतंकवाद, ह्याला काही उपाय जे म्हणतो आपण ते घटनेमध्ये असतीलच ना? निश्चित आपल्या घटनेमध्ये थोडक्यात आहेत. सांगा, वेळ तर कमी. हो हो, तर आपण हे पाहूया की या घटनेची अंमलबजावणी तर झालीच पाहिजे. घटनेची अंमलबजावणी करण्याचं कर्तव्य हे न्यायपालिकेचं आहे, न्यायालयांचं आहे. आणि न्यायालयांना न्यायिक समीक्षेचा, ज्युडिशियल रिव्ह्यू याचा अधिकार आहे. आणि दुर्दैवानं इकडं आपले राज्यकर्ते हे जाणीवपूर्वक डोळे झाक करतात. आपण जर पाहिलं, देशमुख साहेबांनी थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला की धार्मिक उन्माद जो वाढत आहे तर हे गट हे आम्ही घटना मानणार नाही अशी भाषा करत आहेत. तर त्यासाठी नागरिकांनी न्यायालयावर विश्वास ठेवला पाहिजे. न्यायालयांद्वारे आपल्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. न्यायालय त्यासाठीच तर आहेत ना. आज जर आपण पाहिलं तर तामिळनाडूमध्ये किंवा कित्येक बाबी अशा आहेत की ज्या राज्यकर्त्यांकडून दुर्लक्षित झाल्या परंतु न्यायपालिकेनं त्यांना न्याय दिला. उदाहरणार्थ आपले लोकप्रतिनिधी हे जे आहेत, लोकप्रतिनिधींनी आपली संपत्ती जाहीर करावी हे कुठल्या कायद्यात सांगण्यात आलेलं नव्हतं. न्यायालयाने तो दंड घालून दिला. अशा कित्येक बाबी आहेत की यासाठी न्याय व्यवस्था ही मजबूत करणं. तर आपण विषय चर्चा करतोय प्रजासत्ताकासमोरील आव्हानं. तर न्यायपालिका ही दुर्बल होत चाललेली आहे की काय? कारण न्यायाधीशांची संख्या कमी, तर न्यायालयांची कमी संख्या, न्यायाधीशांची कमी संख्या, न्यायालयीन कर्मचाऱ्यांची कमी संख्या हे देखील आपल्या प्रजासत्ताकासमोरील एक खूप मोठं आव्हान आहे. आणि त्यानंतर भ्रष्टाचार हे देखील आपल्या या प्रजासत्ताकासमोरील खूप मोठं आव्हान आहे. आणि त्यासाठी कायद्यामध्ये दुरुस्त्या करणं, भ्रष्टाचारांना जास्त कडक शिक्षा देणं, उदाहरणार्थ भ्रष्टाचारी व्यक्तीला फाशी देणं, राजकीय पक्षाद्वारे जो भ्रष्टाचार होत आहे त्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करणं, त्यासाठी कायदे करावेत असे राजकीय पक्षांवर दबाव निर्माण करणं. काल परवाच माध्यमांमध्ये बातम्या अशा प्रसिद्ध झाल्या की सर्वच राजकीय पक्षांचे जे अननोन सोर्सेस जे आहेत, म्हणजे ज्या रकमा देणग्या मिळाल्या त्या कुणी दिल्या हे ते सांगत नाहीयेत, अशा 70% रकमा त्यांना मिळालेल्या आहेत. तर ही जी सर्व आव्हानं आहेत ती आव्हानं पेलण्यासाठी आपली भारतीय राज्यघटना, संविधान हे निश्चितच सक्षम आहे. फक्त त्याची अंमलबजावणी करणं किंवा करणं हे सुज्ञ सुजाण राज्यकर्त्यांचं आणि समाजातील नेत्यांचं हे कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य बजावण्यामध्ये चूक होत आहे. कारण सज्जनांची निष्क्रियता ही दुर्जनांच्या सक्रियतेपेक्षा जास्त घातक असते. तर या सर्व आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी आपलं भारतीय संविधान हे निश्चितच सक्षम आहे. ठीक आहे. मला खतीब साहेबांच्या न्याय व्यवस्थेच्या आव्हानासमोर मला एक मुद्दा मांडायचा आहे की न्याय व्यवस्थेसमोर मोठं आव्हान आहे. लोकशाहीमधील न्याय व्यवस्था एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. परंतु देशातील न्याय व्यवस्था अत्यंत अशा प्रकारे विविध संकटांनी ग्रासलेली आहे. कारण 5-6 महिन्यापूर्वीच देशाचे सर्वोच्च न्यायमूर्ती माननीय ठाकूर साहेब यांनी खंत व्यक्त केली होती की पंतप्रधानांसमोर देशामध्ये 70,000 न्यायाधीशांच्या रिक्त जागा आहेत. परवा 8 दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये
5000 डिस्ट्रिक्ट जजच्या जागा रिक्त आहेत. त्याचबरोबर या न्यायालयामध्ये पुरेसे कर्मचारी नाहीत आणि पुरेशी साधी नाहीत, पुरेसे हॉल नाहीत आणि त्याच्यामुळं न्याय जनतेच्या दारी, न्याय सर्वांना मिळाला पाहिजे ही आपली संकल्पना आज कुठंतरी हरवत चाललेली आहे. आणि लोकांचा विश्वास न्याय व्यवस्थेवर असणं हा मोठा आपल्या भारतीय लोकशाहीचा विजय आहे. म्हणून हा विश्वास अधिक वृद्धिंगत करण्यासाठी पुन्हा न्यायपालिकेला अधिक सक्षम करण्याची गरज आहे. आणि भ्रष्टाचाराबाबत मला सांगायचं की 2 वर्षापूर्वी लोकपाल विधेयक संमत झालेले माननीय राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केलेली आहे. त्याच्यासाठी लोकपाल विधेयक भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आता जे विद्यमान केंद्र शासन आहे त्यातील पुढारी मंत्री माननीय नितीन गडकरी, माननीय अरुण जेटली यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलनात दिल्लीमध्ये जंतर मंतर त्या ठिकाणी भाग घेतला. लेखी आश्वासन दिलं यांनी भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी आम्ही लोकपाल विधेयक आणू आणि ते मंजूर करून लागू करू. दुर्दैवानं आज राष्ट्रपतींची सही झाली तरी सुद्धा हे भ्रष्टाचाराविरुद्ध लोकपाल विधेयक त्याची अंमलबजावणी होत नाही. हे आमच्या प्रजासत्ताकाचं एक मोठं आव्हान आहे आणि हे अपयश दूर करण्यासाठी पुन्हा त्याची अंमलबजावणी त्वरित करण्याची गरज आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त माझी केंद्र शासनाला विनंती आहे की लोकपाल, एकीकडे तुम्ही म्हणता की देशातील भ्रष्टाचार संपवायचा आहे, देशातील अनिती संपवायची आहे, याच्यासाठी लवकरात लवकर केंद्रामध्ये आणि सर्व राज्यामध्ये लोकपाल हे विधेयक जे मान्य झालेले त्याची अंमलबजावणी करावी हीच या प्रजासत्ताक दिनी माझी अपेक्षा आहे. ठीक आहे. आजच्या टॉक शो मध्ये सर्वजण आपण आलात, योग्य उत्तर दिली, व्यवस्थित जनतेला सगळी माहिती झाली. काय बोलायचं आहे? 1 मिनिट 2 सेकंद सांगा. हां, बोला. आजच्या आपल्या भारतामध्ये जी सरकार येतात कधी डावीकडे झुकलेली असतात, कधी उजवीकडे झुकलेली असतात. परंतु ह्या देशातलं हे असं वास्तव आहे की जी डावीकडे झुकलेली सरकार आहे ती कधी कधी प्रतिगामी निर्णय घेतात आणि जी उजवीकडे झुकलेली सरकार आहे ती पुरोगामी निर्णय. त्याचं उदाहरणाचा कर्जा परवा 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलंय की शासकीय कार्यालयामध्ये ते परिपत्रक शासनाने काढलेलं नाही आहे, शासनाने ते काढलेलं नाही आहे, एका अधिकाऱ्याने काढलेलं आहे ते. नाही 1 मिनिट आहे का, जे कोणी काढायचं असेल ते काढले असेल, तो शासनाचा प्रतिनिधी असेल, शासनाचा एक विभाग असेल किंवा अन्य शासकीय ह्याच्यात आहे. परंतु ती प्रतिगामी निर्णय नाही, तो पुरोगामी निर्णय आहे. अशा पद्धतीचं जर अंमलबजावणी केलं तर निश्चितपणाने जे काही घातक आपल्या संविधानाला घातक ठरणाऱ्या गोष्टी आहेत ते कमी होतील. ठीक आहे, देशमुख साहेब बोला. भारतीय प्रजासत्ताकासमोरचं भारतीय प्रजासत्ताकाची परराष्ट्र नीती आता एक सध्या आव्हानात्मक होते. कारण काय तर आपण इस्रायलशी, अमेरिकेशी जवळीक केली, चीन बरोबर आपला व्यापार आहे, परंतु आपण आवश्यकतेपेक्षा जास्त अमेरिकेकडे झुकायला लागलो. आणि अमेरिका कोल्ड वॉर जेव्हा शीतयुद्ध संपल्यानंतर, रशियाचं विघटन झाल्यानंतर अमेरिका ही जगातली एकछत्री फार मोठी शक्ती निर्माण झालेली आहे. आणि या शक्ती ही जगाची पाटीलकी करते, जगावर पाटीलकी करते, बरेचसे त्या देशावर दडपण आणते आणि आपल्या मनाप्रमाणे करते. तर यामध्ये आपण कुठं सहभागी होतोय का आणि आपलं अलिप्तवादाचं धोरण, आपली मूळ नीती हे सोडून बाजूला जातोय का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि असं होणं हे भारतीय प्रजासत्ताकाला योग्य नाही. तर आपण आपली भूमिका बजावावी आणि ते आव्हान सुद्धा भारतीय प्रजासत्ताकाने पेलवावं असं माझं मत आहे. ठीक आहे, आपण सगळेजण आला तिथे, त्याबद्दल मी वृत्तदर्पणतर्फे सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर.